दरम्यान सरकारच्या बैठकीनंतर बच्चू कडूंनी ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली तर कर्जमाफी प्रक्रियेचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी 9 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल 2026च्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासन निर्णय जाहीर करून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती खुद्द बच्चू कडूंनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या संघर्षानंतर हा निर्णय घेतल्याचं सांगत बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। मात्र दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी राज्य सरकारला दिलाय। त्यामुळे आता बच्चू कडूंनी ज्यावेळी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकरी कर्जमाफी संदर्भात जर सरकार सकारात्मक असेल तर आता शेतकरी वर्ग मात्र या निर्णयाकडे मोठ्या आशेनं अपेक्षेनं आता डोळे लावून बसलाय। त्यामुळे सरसकट कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होते का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर तिकडे सरकारनं एकीकडे बच्चू कडूंना हा शब्द दिला असताना हे आश्वासन दिलं असताना दुसरा एक डाव वेगळ्या बाजूने टाकलाय। एक म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा तर केली पण सरकारने तिकडे आंदोलक आणि स्वतः बच्चू कडूंसह इतर शेतकरी नेत्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेत। शेतकरी आंदोलनादरम्यान नागपूरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला। बेकायदेशीरपणे महामार्ग रोखण्यात आला ज्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी बच्चू कडू, माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर शेकडो आंदोलकांवर गुन्हा नोंदवलाय। त्यामुळे आंदोलन स्थगित होताच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करायला सुरुवात केल्याचंही आपल्याला दिसून येते। तर आंदोलकांनी आंदोलनासाठी परवानगी दिलेल्या जागेऐवजी 2 किलोमीटर मागेच वर्धा येथे आंदोलन करत महामार्ग अडवल्यामुळे 30 तासांहून अधिक वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे नागरिकांचे हाल झाले। तसेच अटींचं उल्लंघन करणं, बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांचं जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणं, शिवाय वाहतुकीत अडथळा निर्माण करणं अशा कलमांखाली नागपुरातील हिंगणा पोलिसांनी सुद्धा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत।